नमस्कार मित्रांनो, डॉक्टर ढोले सिंपल आयुर्वेदामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण चरक चिकित्सा स्थानातील 7वे अध्याय कुष्ठचिकित्सा या अध्यायाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। कुष्ठचिकित्साबद्दल चरक महर्षींनी 7व्या अध्यायातील 39व्या श्लोकामध्ये त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे। त्या वर्णन करत असताना शास्त्रकार म्हणतात की वातोत्तरेषु सर्पिवमनम श्लेष्मोत्तरेषु कुष्ठेषु पित्तोत्तरेषु मोक्षो रक्तस्य विरचनमाग्रे। त्यामध्ये सांगत असताना शास्त्रकार सांगतात की वातप्रधान जर कुष्ठ असेल तर अशा कुष्ठामध्ये प्रथमतः घृतपान करणं गरजेचं आहे। तर वातप्रधान कुष्ठामध्ये घृतपान करावं। त्यानंतर कफप्रधान कुष्ठ जे आहे तर त्यामध्ये त्या पेशंटला वमन कर्म करायला सांगावं, वमन कर्म करून घ्यावं त्याचं। त्यानंतर पित्तप्रधान कुष्ठ जे आहे तर त्याच्यामध्ये श्लोक सांगत असताना शास्त्रकार सांगतात पित्तोत्तरेषु मोक्षो रक्तस्य विरचनमाग्रे। पित्तप्रधान कुष्ठामध्ये अगोदर रक्तमोक्षण करून घ्यावं आणि नंतर त्याचं विरेचनही करावं। असं शास्त्रकारांनी वातोत्तरेषु सर्पिवमनम श्लेष्मोत्तरेषु कुष्ठेषु पित्तोत्तरेषु मोक्षो रक्तस्य विरचनमाग्रे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे। कल्पस्थानामध्ये जसं वर्णन केलेलं आहे वमन विरेचन योग सांगितलेले तसे कुष्ठ रोगातही केले पाहिजे। शुद्र कोष्ठामध्ये किंवा ज्या कोष्ठामध्ये दोष अल्प असतात त्या प्रकारामध्ये प्रच्छान कर्म करून रक्तमोक्षण केले पाहिजे आणि महाकुष्ठामध्ये मात्र शिरावेद किंवा रक्तमोक्षण करायला सांगितलेलं आहे। कुष्ठचिकित्सेचा विचार करत असताना जर तुम्ही कुष्ठामध्ये जर पाहिलं तर उपक्रमांपैकी पंचकर्म उपक्रमांपैकी जवळजवळ सगळे उपक्रम येथे केले जातात। तर त्या उपक्रमांपैकी पेशंटला स्नेहन केलं जातं, वमन कर्मही केलं जातं, विरेचन कर्म केलं जातं, आस्थापन बस्ती ही केली जाते। त्यानंतर वातप्रधान कुष्ठामध्ये अनुवासन बस्ती सारखा उपक्रमही केला जातो। त्यानंतर नस्यकर्म ही केलं जातं, धूमपान सारखा विधीही या कुष्ठामध्ये केला जातो। त्यानंतर रक्तमोक्षणही केलं जातं। रक्तमोक्षणाच्या प्रकारापैकी शिरावेद वगैरे सारखे उपक्रमही केले जातात, प्रच्छान कर्मासारखे उपक्रमही केले जातात। वातपित्त आणि कफप्रधान दोषात्मक तिन्ही दोषात्मक असल्यामुळे त्याच्यामध्ये आलाबूच्या कर्मांच्या साह्याने सुद्धा रक्तमोक्षण केलं जातं। शृंगाच्या साह्यानेही रक्तमोक्षण केलं जातं, जलोकावचरण सुद्धा केलं जातं कारण पित्तप्रधान दोषही त्यामध्ये प्राधान्याने आहे। त्याच्यामध्ये क्षारप्रयोगही केला जातो, क्षारप्रयोगही केला जातो। त्यानंतर अगधप्रयोगही केला जातो। तर एकंदर पाहिलं तर कुष्ठचिकित्सा हा करत असताना तुम्हाला पूर्वकर्मामध्ये स्नेहन कर्म करणं गरजेचं आहे। स्नेहन कर्म केल्यानंतर वामक द्रव्य तुम्ही वापरणं गरजेचं आहे। वामक द्रव्यांनी तुम्हाला वमन करणं गरजेचं आहे। त्यामध्ये वापरत असताना इंद्रयो, मदनफळ, यष्टीमधू, पटोल यासारख्यांचा शीत रस किंवा पक्वरस याच्यामध्ये कडुनिंबाचा वगैरे रस मिसळून तुम्ही वमनासाठी पाजणं गरजेचं आहे। विरेचनामध्ये करत असताना तुम्हाला दंतिमूळ किंवा निषोत्तर यासारखे किंवा त्रिफळा प्रयोग निश्चितच श्रेष्ठतम मानला जातो। त्यानंतर आस्थापन बस्तीमध्ये तुम्हाला दारू, हळद आहे, बृहती, वाळा, पटोल, निंब, मदनफळ यांसारख्या क्वाथामध्ये इंद्रयो, नागरमुथाचा कल्प वापरणं गरजेचं आहे। वातप्रधान कुष्ठासाठी विरेचन आणि आस्थापन बस्ती यानंतर अनुवासन बस्ती सुद्धा देण्यास योग्य आहे असं समजावं। त्यानुसार मदनफळ, ज्येष्ठमध, निंब वगैरे यासारख्या द्रव्यांनी अनुवासन बस्ती द्यावा। नस्यासाठी वापरत असताना तुम्ही सैंधव, दंतिमूळ, मिरे, तुळस, पिंपळी, करंज, वावडिंग या द्रव्यांचं सूक्ष्म चूर्ण देऊन त्यानुसार त्याचा नस्यकर्म करावं। धूमपानामध्ये तुम्हाला वैरेचनिक धूम वापरणं गरजेचं आहे कारण उत्तमांगात जे कृमी निर्माण झालेल्या असतात तर त्या कृमी ज्या आहेत तर त्या धूमपानाने नष्ट होत असतात। त्यानंतर रक्तमोक्षण करणं गरजेचं आहे। रक्तमोक्षण करत असताना तिन्ही दोषात्मक कुष्ठ असते। वातप्रधान कुष्ठ असेल तर शृंगाने करणं गरजेचं आहे, पित्तप्रधान कुष्ठ असेल तर जलोकेने रक्तमोक्षण करणं गरजेचं आहे आणि कफज जर असेल तर तुम्हाला आलाबूने रक्तमोक्षण करणं गरजेचं आहे। क्षारप्रयोग जे आहे तर क्षारप्रयोगाच्या बाबतीमध्ये शास्त्रकारांनी सांगत असताना तिथं सांगितलेलं आहे की 54व्या श्लोकामध्ये
त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे की क्षारप्रयोग सांगत असताना शास्त्रकार म्हणतात की येषून शस्त्रम कमते स्पर्शेंद्रिया नाशनानी याने स्युवा तेषु निपात्य हा क्षारो रक्तदोषचे विसारावे. ज्या कुष्ठामध्ये आपल्याला शस्त्रकर्म करू शकत नाही, शस्त्रकर्म करणे शक्य नसते, किंवा स्पर्शेंद्रिय नाशनाने म्हणजे ज्या कुष्ठामध्ये स्पर्शनेंद्रियाचा नाश झालेला असतो, अशा ज्या कुष्ठामध्ये स्पर्शनेंद्रियाचा नाश झालेला आहे अशा कुष्ठामध्ये रक्तमोक्षणानंतर हा जो क्रम आहे, तर रक्तमोक्षणानंतर क्षारप्रयोग करणं गरजेचं आहे. त्यानंतर सांगत असताना शास्त्रकारांनी अगध प्रयोग पण सांगितलेलं, की त्याच्यामध्ये सांगत असताना त्यांनी तिथं सांगितलेलं आहे की जे कुष्ठ स्पर्शाला दगडाप्रमाणे कठीण आहे, खडबडीत आहे, त्वचा संज्ञाहीन झालेले आहे, जे स्थिर आहेत, जे किंवा जीर्ण आहेत, तर अशाच्यामध्ये अगद पिण्यास दिवस अगदाचा लेपही करणं तिथे गरजेचं आहे. तर शास्त्रकारांनी याच्यामध्ये सांगत असताना पूर्वकर्मामध्ये स्नेहन स्वेदन, वमन विरेचन, आस्थापन अनुवासन, नस्य धूमपान, रक्तमोक्षण, क्षारप्रयोग आणि अग्निप्रयोग यासारखे करायला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याबरोबरच यांचा किती दिवसांनी क्रम असावा याबाबतीतही शास्त्रकार चक्रपाणी विवेचन करतात. चक्रपाणी विवेचन करत असताना चक्रपाणी त्याच्यामध्ये चक्रदत्त वर्णन करत असताना सांगतात की वमन जे आहे तर ते साधारणतः 15 दिवसांनी करावं. शोधनकर्म गरजेचं आहे. शोधनकर्म महाकुष्ठासारख्या उपक्रमामध्ये शोधन करत असताना शारीरिक बल पाहून ते करावं. त्यानंतर शोधनोपक्रम जे आहेत ते वमन 15 दिवसांनी करावं. त्यानंतर विरेचन जे आहे ते 1 महिन्याच्या अंतराने करावं असं शास्त्रकारांनी चक्रदत्तांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर अवपीडन नस्य करावं. तर अवपीडन नस्य जे आहे तर ते 3 दिवसानंतर, साधारण दर 3 दिवसानंतर करावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि रक्तमोक्षण जे आहे तर ते 6 महिन्याच्या अंतराने करायला त्यांनी सांगितलेलं आहे. 6 महिन्याच्या अंतराने करावं. तर यासारखे उपक्रम त्यांनी त्याच्यामध्ये करायला सांगितलेले आहेत. हे सगळं करत असताना सोबतच तुम्हाला कल्पही बरेचसे त्याच्यामध्ये वापरायचे आहेत. तर कल्प वापरत असताना अनेक कल्प तुम्ही त्यामध्ये वापरत असता. तर त्या कल्पांसोबतच तुम्ही तैलद्रव्य आहेत, काही क्वाथद्रव्य आहेत, तर या सारखे अनेक द्रव्य तुम्ही तेथे वापरत असतात. हे द्रव्य वापरत असताना चिकित्सकास किंवा सामान्य वैद्यास किंवा विद्यार्थ्यांस हे सगळे कल्प ध्यानात ठेवणं जरा अवघड ठरतं. कारण चिकित्सा स्थान तसं मोठं स्थान आहे, कल्पांचे विविध वर्णन त्याच्यामध्ये आहे. तर त्यामध्ये आपण थोडंसं ट्रिकनी इथं आपण वर्णन करणार आहोत, जेणेकरून ते सर्व जे कल्प आहेत तर ते ध्यानात राहण्यास मदत मिळेल. तर यानुसार आपण एक आयडियाने, ट्रिकने आपण हे कल्प ध्यानात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण जर कुष्ठ हा शब्द इंग्रजीत लिहिला तर तो असा ठरेल. तर कुष्ठ नंतर टी नंतर HA होत आहे, परंतु आपण तो H टाळतोय कारण Hचे जास्त ड्रग्ज मिळत नाही आहे. तर याच्यामध्ये पहा, तर K फॉर, तर त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर अनेक योग आहेत. साधारणतः कुष्ठामध्ये द्रव्य जे आहेत तर जास्त करून लेप आहेत आणि तैलद्रव्य जास्त सांगितलेले आहेत. तर K फॉर कुष्ठनाशक. अगोदर आपण योग पाहूया. कुष्ठनाशक योग आहेत. कुष्ठनाशक योग त्यांनी शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर आसो अरिष्टमधलं कनकबिंदवा अरिष्ट शास्त्रकारांनी त्याच्यामध्ये सांगितलेले कनकबिंदवा अरिष्ट सांगितलेलं आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर कुष्ठनाशक योग आहेत, कुष्ठनाशक लेप पण आहेत, कुष्ठनाशक योग आहेत, कुष्ठनाशक लेप आहेत. नंतर कुष्ठादी तैल आहे, कुष्ठादी तैल पण सांगितलेलं आहे. त्यानंतर कनकशिरी
तैल पण सांगितलेलं आहे. शास्त्रकारांनी याच्यामध्ये सांगत असताना कुष्ठनाशक योग आहे, कणकबिंदू अरिष्ट आहे, कुष्ठनाशक लेप आहे, कुष्ठादी तैल आहे, कणकशिरी तेल आहे. याच्या डिटेलिंगमध्ये आपण जाणार नाही आहे, कारण आपल्याला फक्त लक्षात ठेवण्यासाठी, ड्रग्ज लक्षात ठेवण्यासाठी आपण ही आयडिया, ही ट्रिक आपण इथं अवलंबत आहोत. तर कुष्ठनाशक योग आहेत, कणकबिंदू अरिष्ट आहेत, कुष्ठनाशक लेप आहे, कुष्ठादी तेल आहे, कणकशिरी तेल आहे. कुष्ठ हा शब्द लिहिल्यानंतर तुम्हाला प्रत्येक पर्टिक्युलर अल्फाबेट्सनुसार हे कल्प ध्यानात ठेवणं सोपं पडेल. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण लक्षात ठेवणं की कुष्ठनाशक योग आहे, तसंच कुष्ठनाशक लेप पण आहे. तैलद्रव्यामध्ये दोन सांगितलेले, कुष्ठादी तैल आहे, कणकशिरी तैल सांगितलेलं आहे. कणकबिंदू अरिष्ट आहे, तसं कणकशिरी तैल पण इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर यू हा शब्द इथे येतो. तर यू येथे शब्द येत असताना यू या शब्दासाठी तुम्ही उद्वर्तन, याच्यामध्ये कुष्ठामध्ये उद्वर्तन चिकित्सा ही केली जाते. विपादिका, विचर्चिका यासारखे जे एकच कुष्ठाचे जे प्रकार आहेत त्यासाठी विपादिकाहर, घृत आणि तैल, या विपादिकाहर, घृत आणि तैल यासारखे औषधी चिकित्सा पण त्याच्यामध्ये वापरली जाते. त्यानंतर यससाठी जे आहे, त्यानंतर जे अल्फाबेट येतं तर ते यस हे अल्फाबेट येतं. तर यससाठी जे आहे तर शिलाजतू, यस फॉर शिलाजतू प्रयोगसुद्धा अष्टांग शिलाजतू प्रयोग जो आहे तर तो कुष्ठाच्या चिकित्सेमध्ये केला जातो. त्याच्यानंतर श्वेतकरविरादी तैलसुद्धा त्याच्यामध्ये वापरलं जातं. श्वेतकरविरादी तैल वापरलं जातं. याचंच पुढं श्वेतकरवीरा पल्लवादी, श्वेतकरवीर पल्लवादी तैलसुद्धा याच्यामध्ये चिकित्सेमध्ये वापरलं जातं. यस फॉर सल्फर आहे, यस फॉर सल्फर. तर गंधकाचा सुद्धा प्रयोग यामध्ये केला जातो चिकित्सेमध्ये वापरत असताना. एकच कुष्ठाच्या याच्यामध्ये जे आहे तर सिद्महर लेप वापरत असताना सुद्धा सिद्माच्या चिकित्सेमध्ये सुद्धा सिद्महर लेप वापरले जातात. तर यस फॉर शिलाजतू प्रयोग आहेत, श्वेतकरविरादी तेल आहे, श्वेतकरवीर पल्लवादी तैल आहे. यस फॉर सल्फर ज्याला आपण म्हणतो, तसं गंधकाचा प्रयोगसुद्धा कुष्ठाच्या चिकित्सेमध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर सिद्महर लेपसुद्धा केलेला आहे. तर एकंदर आपण पाहिलं तर आपण कुष्ठ हा शब्द लिहिल्यानंतर ध्यानात ठेवण्यासाठी, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा आपल्याला ड्रग्ज ध्यानात राहावे यानुसार जर पाहिलं तर कुष्ठनाशक योग, कुष्ठनाशक लेप आहेत. त्याच्यानंतर कणकबिंदू अरिष्ट आहे, कणकशिरी तेल आहे आणि कुष्ठादी तैल आहे. ध्यानात ठेवण्यासाठी सोपं आहे. नंतर यू हे अल्फाबेट आहे. यू अल्फाबेटसाठी उद्वर्तन आहे. एकच कुष्ठामध्ये प्रकार जो विपादिका आहे त्याचे विपादिकाहार, घृत किंवा तैल वापरलं जातं. यससाठी जे आहे तर ते शिलाजतू प्रयोग केला जातो. यस फॉर सल्फर गंधक प्रयोगसुद्धा केला जातो. श्वेतकरवीरादी तैल वापरलं जातं. श्वेतकरवीर पल्लवादी तैलसुद्धा वापरलं जातं. त्याच्यानंतर सिद्महर लेप जे आहे, एकच कुष्ठामधले जे प्रकार आहे, एकच कुष्ठामधले जसे विपादिका जसे आहेत तर तसं महाकुष्ठामधील जे कापाल, औदुंबर, मंडल, ऋषज, पुंडरीक, सिद्मा आणि काकणक हे जे प्रकार आहेत तर ते सिद्महर लेप महाकुष्ठातील प्रकारातील हे जे कुष्ठाचे प्रकार आहेत तर त्यामधील सुद्धा चिकित्सा करत असताना जे लेप वापरायचे तर सिद्महर लेपसुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पुढील अल्फाबेटसाठी जे आहे तर पुढील अल्फाबेट जे आहे तर ते टी आहे. याचे जास्त करून ड्रग बनत नाही, त्याच्यामुळे याचे आपण त्याच्यामध्ये घेत नाही आहे. तर टी पासून आहे जे आहे तर त्रिफळा हे जे आहे तर तेच अत्यंत महत्त्वाचं ड्रग त्याच्यामध्ये शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. तर त्रिफळापासून जे काही बनतात तर त्रिफळादी योग, त्रिफळादी योग वापरलं जातं. त्यानंतर त्रिफळादी चूर्ण, त्रिफळादी चूर्ण वापरलं जातं. त्रिफळादी योग वापरल्यानंतर, त्रिफळादी चूर्ण वापरल्यानंतर त्रिफळादी क्वाथही त्याच्यामध्ये चिकित्सेमध्ये वापरला जातो. त्यानंतर हे सगळे वापरल्यानंतर घृताची सुद्धा चिकित्सा त्याच्यामध्ये केली जाते. तर त्याच्यासाठी तिक्त षटपल
घृतसुद्धा इथं वापरलं जातं. महातिक्त घृतसुद्धा वापरलं जातं. जर तुम्ही पांडूच्या चिकित्सेमध्ये जर श्लोक शेवटची पंक्ती जर पाहिली, शेवटची ओळ जर पाहिली की पंचगव्यम महातिक्तम कल्याणकम तथापिच स्नेहनार्थम घृतम दद्यात कामला पांडुरोगिणी, तर ते पंचगव्य घृत नंतर महातिक्त घृत जे सांगितलं ते कुष्ठाच्या चिकित्सेमध्ये प्राधान्यत्वाने सांगण्याचा प्रयत्न शास्त्रकारांनी तिथं केलेला आहे. तर महातिक्त घृत आहे, त्यानंतर तुम्हाला तिक्त षटफल घृत आहे, महातिक्त घृत आहे, त्यानंतर शास्त्रकारांनी तिथं तैल सांगितलेलं आहे. तर ते तैल जे आहे तिक्ते क्ष्वाकादी तैल तिथं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. आणि शेवटला शास्त्रकार सांगत असताना त्यामध्ये त्रपुसादी लेप सुद्धा सांगतात. यामध्ये बऱ्याच ठिकाणी द्रव्य वापरत असताना तैल वापरलेले आहेत, काही ठिकाणी क्वाथ घृत वापरलेले आहेत, काही ठिकाणी मलम वापरलेले आहेत. तर जास्त करून तैलाची रचना शास्त्रकारांनी बऱ्याच ठिकाणी सांगितलेली आहे. तर टी फॉर त्रिफळादी योग सांगितलेले, त्रिफळादी चूर्ण. त्रिफळा हे ड्रग आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहेत, सोपं आहे, ध्यानात ठेवण्यासाठी सोपं आहे. त्रिफळादी योग आहे, त्रिफळादी चूर्ण आहे, त्रिफळादी क्वाथ आहे. त्याच्यानंतर घृतामध्ये घृत आणि तैलद्रव्य जवळजवळ बऱ्याच ठिकाणी सांगितले. तैलद्रव्याशिवाय कुष्ठाची चिकित्सा बऱ्याच ठिकाणी होऊ शकत नाही. तर तैल सांगितलेले आहेत. तर त्यानुसार त्रिफळादी योग, त्रिफळादी चूर्ण, त्रिफळादी क्वाथ आहे. तिक्त षटफल घृत, महातिक्त घृत सांगितलेलं आहे. तिक्ते क्ष्वाकादी तैल सांगितलेलं आहे. त्रपुसादी लेपसुद्धा त्यांनी सांगितलेला आहे. आणि शेवटचा जो तुमचा टी हा अल्फाबेट झाल्यानंतर एचा जो शब्द आहे, तर एमध्ये तुम्ही अगद प्रयोग जे आपण आत्ता मागाच्या केसेमध्ये पाहत असताना पाहिलं की स्नेहन स्वेदन वमन विरेचन नस्य आहे, आस्थापन बसती आहे, अनुवसन बसती आहे, क्षार प्रयोग आहे आणि अगद प्रयोग आहे. तर ए फॉर अगद प्रयोग आहे. तर हे चिकित्सामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टींचा वापर करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही चिकित्सेचे द्रव्य ध्यानात ठेवण्याच्या दृष्टीने जर महाकुष्ठाचा जर यम हा जर ध्यानात ठेवला तर तुम्हाला अजून काही द्रव्य मिळू शकतात त्यामध्ये. तर यम फॉर महाकुष्ठ जर तुम्ही ध्यानात ठेवलं तर त्यामध्ये मुस्तादी चूर्ण, मध्वासव, महाखदीर चूर्ण. याच्यामध्ये काही काही कुष्ठामध्ये जे आहेत तर ते कृमी होत असतात, त्याच्यामुळे महाखदीर चूर्णसुद्धा महाखदीर लेप जो आहे वापरणं गरजेचं असतं. आणि मनशिलादी लेप जो आहे तो तिथं शास्त्रकारांनी सांगितलेला आहे. महाकुष्ठाच्या चिकित्सेमध्ये वापरत असताना त्यांना सांगितलेलं आहे. यम फार जे आहे कुष्ठामध्ये यम नाही आहे, परंतु महाकुष्ठाचा यम जर घेतला तर तुम्हाला काही ड्रग जे उरलेले असतात तर तेही तुम्हाला मिळू शकतात. मुस्तादी चूर्ण आहे, मध्वासव आहे, महाखदीर आहे, मनशिलादी लेप आहे. तर ध्यानात ठेवण्याच्या दृष्टीने आपण ही चिकित्सा सांगतोय, त्याच्या डिटेलिंगमध्ये आपण जात नाही आहोत. एकंदर जर तुम्हाला ड्रग्ज ध्यानात राहिले तर त्यानुसार तुम्ही प्रकारानुसार चिकित्सा लिहायला तुम्हाला सोपं पडू शकतं. कुष्ठ हा शब्द जर तुम्ही व्यवस्थित ध्यानात ठेवला आणि महाकुष्ठाचा यम अक्षर ध्यानात ठेवला तर तुम्हाला हे सहजरीतीने समजू शकतो. मी पुन्हा एकदा रिवाईज येथे करतो. के फॉर कुष्ठ, एकदा TH नंतर आपण घेतलेलं नाही आहे, तर के घेतलेलं आहे. तर अल्फाबेट्स जे आहे पहिलं जे आहे तर के चालू होतं. तर के अल्फाबेट्स चालू झाल्यानंतर के फॉर कुष्ठनाशक योग आहेत. कुष्ठनाशक काय काय आहेत तर कुष्ठनाशक योग आहे, कुष्ठनाशक लेप आहे, कुष्ठादी तैल आहे. त्याच्यानंतर आस्वारिष्टांपैकी कणक बिंदुवारिष्ट वापरलेला आहे आणि तैलद्रव्यामध्ये कुष्ठादी तैल वापरलेलं आहे. त्यानंतर जे आहे यू शब्द वापरलेला, यू हे अल्फाबेट आलेलं आहे, त्याच्यासाठी उद्वर्तन आहे. विपादिका हर घृत किंवा तैल वापरलेलं आहे, एकच कुष्ठामध्ये चिकित्सा करत असताना वापरलं जातं. त्यानंतर यस हा शब्द आलेला आहे. यस फॉर सल्फर आहे, गंधकचा प्रयोग पण केला जातो. यस फॉर शिलाजतू प्रयोग केला जातो. श्वेतकरवीरादी तैल, श्वेतकरवीर पल्लवादी तैल वापरलं जातं. आणि जे महाकुष्ठांपैकी जो सिद्मा हा प्रकार आहे तर सिद्महर लेपसुद्धा कुष्ठाच्या चिकित्सामध्ये वापरला जातो. त्यानंतर एच ह्या अल्फाबेटसाठी फारसे ड्रग सापडत नाही, परंतु टी हे अल्फाबेट आहे. तर टी अल्फाबेटमध्ये तुम्हाला त्रिफळा हे सर्वांना माहीत असलेलं द्रव्य आहे. तर त्रिफळादी योग, त्रिफळादी चूर्ण, त्रिफळादी क्वाथ, तिक्त षटफल घृत, महातिक्त घृत, तिक्ते क्ष्वाकादी तैलम, त्रपुसादी जो आहे तर लेप वापरला जातो. घृत आहे, तैल आहे, लेप आहे, चूर्ण, क्वाथ, योग वापरलेला आहे. तर इथं वापरलेला. आणि शेवटचा जो अल्फाबेट आहे ए, तर एसाठी तुम्हाला अगद प्रयोगसुद्धा सांगितलेला आहे. जसं
आपल्या चिकित्सेमध्ये आपण प्राधान्यक्रमाने तिथे पाहिले. एम फॉर महाकुष्ठ जे सांगितलेलं आहे, तर ते महाकुष्ठ जर तुम्ही घेतलं तर राहिलेले द्रव्यसुद्धा तुमचे त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुम्ही एवढे सगळे ड्रग्ज सहजासहजी लिहू शकतात. तर महाकुष्ठ त्याच्यामध्ये मुस्तादिक चूर्ण आहे, जसं इथं आसो अरिष्टमपैकी कनकबिंदू अरिष्ट सांगितलेलं आहे, तसं महाकुष्ठाच्या चिकित्सेमध्ये सांगत असताना जे मध्वासो जे सांगितलेलं आहे ते सांगितलेलं आहे. मुस्तादिक चूर्ण आहे. कृमीजन्य काही इतिहास असेल तर त्यासाठी महाखदीर लेप, मनशिलादी लेप सारखे द्रव्य त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर ही फक्त एक आयडिया आहे, जेणेकरून तुम्हाला हे सर्व जे ड्रग्ज आहेत तर ते सहजासहजी ध्यानात राहू शकतील. यासाठी केलेला हा उपक्रम आहे. सोप्या पद्धतीने तुम्हाला बरेचसे ड्रग्ज तुम्ही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी लिहू शकता, सहजासहजी ध्यानात ठेवू शकता. आणि मूळतः त्याच व्याधीचा शब्द किंवा त्याच व्याधीचा अल्फाबेट्स असल्यामुळे हे ध्यानात राहण्यासाठी अत्यंत सोप्या पद्धतीने ते शक्य होऊ शकतं. बाकी डिटेलिंग ग्रंथामधून तुम्ही वाचू शकता, कारण ग्रंथामधून सर्व काही डिटेलिंग करणं व्हिडिओमध्ये शक्य नाही आहे. आणि त्यासाठी हा एक छोटासा केलेला उपक्रम आहे. होप सो तुम्हाला सर्वांना ही गोष्ट आवडेल. तुमचे कॉमेंट्स करायला विसरू नका, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हो, बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका. डॉक्टर ढोले सिंपल आयुर्वेदामध्ये आज आपण इथे थांबतोय. अशाच पुढचे चिकित्सेचे अध्याय आणि त्यासोबत असणाऱ्या ट्रिक्स एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आणि लक्षात राहण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण घेऊन येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.